बातमी ती म्हणजे मुंबईतल्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबई पालिकेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक बळी असलम शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन केल्याची माहिती महापौरांनी दिली। मृताच्या कुटुंबियांना पालिकेकडून 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। मुंबईतल्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका माणसाचा मृत्यू झालाय। खैरानी रोडवरील 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडली। 61 वर्षीय व्यक्तीने आपला जीव गमावलाय। या घटनेनंतर मुंबई पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। मुंबईकरांकडून संतापही व्यक्त केला जातोय। जवळपास 2 ते 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। असलम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलताना एक व्यक्ती पडल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली। पाण्याचा वेग जास्त असल्यानं ती व्यक्ती वाहून गेली होती। साकीनाक्यातल्या खैरानी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू होतं। या कामामुळे मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं। 10:30च्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली। 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती वाहून आली। पालिका आणि रेस्क्यू टीमला या संदर्भात कळवण्यात आलं। रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। मात्र या घटनेत असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। उघडं असलेलं हे मॅनहोल 20 ते 25 फूट खोल आहे। उघड्या असलेल्या या मॅनहोलला कोणतंही बॅरिकेटिंग नव्हतं। आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो। याला जबाबदार जे आयुक्त आहेत आणि त्यांचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने घेणार आहोत। माझा प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयुक्त मॅडमना की अजून तुम्ही किती मुंबईकरांचे बळी घेणार आहात आणि त्यांची जबाबदारी आमच्यावरती का तुम्ही फिक्स करणार आहात, याला उत्तर आयुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त आणि या वॉर्ड स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। कारण आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो तरी आम्ही या प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही सतर्क करण्याचं काम करत असतो। ते केलं होतं तरी देखील आयुक्तांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई याच्यावरती केली नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्यावरती असं मी टाकतो। 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत। या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो का अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात। का लोकांचा जीव जातोय? पहिला तर पाणी भरायचं लोकांच्या घरात, पण आता तर लोकांचा जीव म्हणजे 3 दिवसात 3 लोकांचा जीव गेला। म्हणजे काय दिवस ठरवलेत का? मला वाटतं ज्या टायमापर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत नाही, कॉन्ट्रॅक्टरवरती FIR करत नाही, हे चालू राहणार। मुंबई महानगरपालिकेचं मलनिस्सारण वाहिनीचं एक चेंबर आहे। खैरानी रोड सन्मान हॉटेलच्या समोरचं हे चेंबर आहे। त्या चेंबरवरती लोखंडी झाकण होतं, आतमध्ये लोखंडी जाळी होती। मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नव्हतं, कुठलेही कर्मचारी काम करत नव्हते। मग याचं झाकण कोणी उघडलं याचा शोध चालू आहे। डेड बॉडी सापडलेली आहे। मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं काम सुरू नसताना हे चेंबर कोणी काढलं, हा घातपात आहे का अपघात झालेला आहे याची चौकशी झाली पाहिजे। अधिकाऱ्यांच्यावर दबाव एवढा आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स एवढा वाढलेला आहे। नगरसेवक, आमदार, मंत्री या सगळ्यांचा विशिष्ट जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट जपण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांच्यावर आहे। बाकी जनता अशी वाहून गेली तरी त्यांना काही फरक। मागणी आहे की मुंबईकरांनी खाली उतरल्यानंतर स्वतःची काळजी स्वतः घ्या। कुठलंही सरकार किंवा हे प्रशासन तुमच्या काळजीपूर्वकसाठी नाहीये। आणि तिसरी गोष्ट ज्या घडलंय तो कॉन्ट्रॅक्टर कोण आणि त्याच्यावरती असलेले अधिकारी कोण यांच्यावर कारवाई। हे नवीन काय, हे दरवर्षी होतं। आपल्याला काळजीच नाही। लोकांच्या जीवना मरणांची एकदा काळजी संपली की सगळंच संपलं। सत्ता ही फक्त मौज मजा करण्यासाठी आहे। सत्ता ही लोकांसाठी नाही, सामाजिक विकासासाठी नाही, समाजासाठी नाही असं जेव्हा वाटायला लागतं आणि पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्ताच्या जोरावर पैसा हे सगळं गणित तिळंबाजीमध्ये जमायला लागतं तेव्हा सगळं संपलेलं असतं। 2 दिवसामध्ये 3 लोक मॅनहोलमध्ये पडले। आज 60 वर्षीय अन्सारी शेखचा मृत्यू झाला। जबाबदार कोण? शिंदे गटाने सांगायचं की जबाबदारी महापौरांची, आयुक्तांची आहे, परंतु सामान्य मुंबईकरांनी ऐन पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून हा प्रवास कुणाच्या भरोशावर करायचा?
याचं उत्तर सरकारमध्ये बसलेल्या तुम्ही लोकांनी द्यावं लागेल, कारण ही जबाबदारी तुमची आहे. सरकार सांगितलं आम्ही कारवाई करतोय, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे असं ते दाखवतात आहेत. पण आता पुन्हा आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही. आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. तर मुंबईतल्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मुंबई पालिकेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक बळी गेलेला आहे. असलम शेख असं मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं सध्या निलंबन करण्यात आलेलं आहे. मृताच्या कुटुंबियांना पालिकेकडून 10 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपआयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले. या ठिकाणी सांगते तुम्हाला, या ठिकाणी धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौकुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता, या 4 पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले आहे. तर 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे अशी माहिती महापौरांकडून देण्यात आलेली आहे. सकृतदर्शनी सुरक्षिततेची काळजी न घेता अशा प्रकारचं काम भर पावसामध्ये रहदारीच्या रस्त्यावरती हाती घेत असताना त्याच्या सुपरविजनसाठीची काळजी न घेतल्यामुळं त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे. जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. आणि माननीय महापौरांनी महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकरता 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. तर ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांची नावं समोर आली. धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले सहाय्यक दुय्यम अभियंता एल विभाग, या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अभिजित चौगुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता एल विभाग, या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वळूया पुढील बातमीकडे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडल्यानं वाहनांचंही नुकसान झालंय. पाहूया. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभादेवी परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. तिकडे टाटा आणि केएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या लोकांनाही पाणी साचल्यानं त्रास सहन करावा लागतोय. प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरच पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे प्रतीक्षानगरमध्येही रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पाण्यात एक रिक्षा अडकली होती, तिला बाहेर काढण्यात आले. फक्त सबवेच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी साचायला सुरुवात झाली. नालासोपाऱ्यात धानिवबाग परिसरात रस्त्यांवर पाणी साचले. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले. मुंबईत सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे चर्चगेट स्टेशनजवळ झाड उन्मळून पडले. झाड कोसळल्यामुळे 3 वाहनांचं नुकसान झाले. अंधेरी मरोळ मिलिटरी रोड जवळच्या गणेशपाडा इथे भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळून एका रिक्षाचं नुकसान झालंय. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळ असलेला विजेचा पोलही वाकलाय.
मीरा भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचं झाड कोसळले. रायगाव परिसरातील दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. जखमी तरुणावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत MIDC सर्व्हिस रोड परिसर जलमय झालाय. साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना लोकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. योगायोगच झाला की बस चालली असताना त्या बसवरच ते झाड पडलं आणि एक आमचा लहानसा चिमुरडा मुलगा बिचारा तो त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण ज्या ज्या ठिकाणी झाडं पडण्यासारखी परिस्थिती आहेत, ज्या ज्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत, नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही सगळी काळजी घेत आहोत. BMC सुद्धा कमिशनरशी मी संपर्कात असतो, महापौर आहेत त्यांच्याशी संपर्कात असतो. त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांना ती झाडं काढण्याच्या सूचना ज्या ज्या ठिकाणी अगदी इमर्जन्सी की काढावं लागेल, अन्यथा काहीतरी अपघात होईल अशा ठिकाणी त्याचा विस्तार कमी करणं किंवा मग खालूनच त्याला काढणं हे सुद्धा त्या संदर्भात काळजी आम्ही प्रशासन म्हणून या ठिकाणी घेत आहोत. आता एक राजकीय बातमी. मला ऑफर आलेली नाही, आली तर विचार करू, असं भुवया उंचावणारं वक्तव्य पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल केलं होतं. तर ऑफरबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढल्याचं कोल्हेंकडून आज स्पष्ट करण्यात आलंय. कोल्हेंना शिवसैनिकांनी निवडून आणलं, ते पक्षातच राहतील असा विश्वास संजय राऊत यांनीही व्यक्त केलाय. त्याच्यावरून सांगितलं की इथे विरोधी पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांनी तो मार्ग बदलला. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास साबा धनवडे, त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा आहे. फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे. हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो, कारण काल आपणही तिथे होतात, त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण प्रसंग काय घडला तो व्यवस्थित माहिती आहे. सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल असते, ते फिरकी सुद्धा तिथं घेत असतात. त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रस्ताव येऊ द्या मग आम्ही बघतो, असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग करतो आणि ते तिकडं फेकून टाकतो. कारण का त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ती कोणामुळे बंद पडली ते त्यांनाही माहिती ना आम्हाला सुद्धा माहिती. त्यामुळे ते कुठेही त्या बाबतीतला निर्णय घेतील असं मला वाटत नाही. कोल्हेंनी जे काय स्टेटमेंट केले एकीकडे आम्हाला ऑफर आला तर आम्ही विचार करू, याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं असावं. आणि रोहित पवार जे म्हणतायत हे पवाराची भूमिका असते. आता पवारची भूमिका तुम्ही पहिल्यापासून राजकारणामध्ये पाहता आलेलं आहे. त्यांना जर दिल्लीला जायचं तर ते म्हणतात नाही मी परभणीला चाललो. ही उलटी भूमिका घेणं हे राष्ट्रवादीचं पहिल्यापासूनचं असलेलं धोरण आहे. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आता ऑफर आली तर युतीमध्ये जायचं हे ठरलेलं आहे. रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. तर सचिन अहिर यांना खासदारांना फोडल्याचं बक्षीस मिळालं असं संजय राऊतांनी म्हटलंय. अहिरांना उपसभापती पद मिळाल्यानंतर संजय राऊतांची टीका. तर सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार असं बच्चू कडू म्हणाले. मला थोडा स्कोअर करू दे मग टीमला आणेन असं यावर सचिन अहिर यांनी म्हटलंय. राज ठाकरे जे बोललेलं आहे त्यात योग्य आहे. दोन्ही बाजूनी आहे ते. माल विकायला तयार आहे ना, माल विक्रीसाठी आधी तयार केला जातो. सचिन अहिरांचं काय झालं? सचिन अहिरांचं काय झालं? इकडले जे आमचे खासदार आहेत त्यांना फोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांना उपसभापती केलं. कसं आहे आता सचिन अहिर जे आलेले आहे तर सचिन सोबत क्रिकेटची टीम पण येणार आहे आणि ते आता राऊत रोखू शकत नाही आणि हे सगळं राऊतावरच खापर फुटल्या जात आहे. मला असं समजलं उद्धव साहेबांनी त्यांना खूप झापलं, फक्त मारायचं राहिलं. का जे परिस्थिती आलेली आहे हे राऊतामुळेच आली आणि त्याच्यामुळे ते आता चौताळून काही पण बोलायला लागलेले अशी अवस्था आहे. परळीतले सुनील शिंदे यांनी सांगितलंय की मी येणार नाहीये, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. नाही म्हणणारे पहिले येत असतात.
पण आता किती आणखी जास्त आमदार वाढणार आहेत, खासदार वाढणार आहेत आपल्याकडे? सोबत टीम येणार क्रिकेटची. किती दिवसामध्ये ऑपरेशन टायगर सुरू राहील आणि राबवलं जाईल? आता पाऊस थोडासा जोर वाढला का आमचाही जोर वाढेल. सचिन आ गए हैं कि सचिन की पूरी टीम भी साथ में आने वाली है, क्या कहना चाहेंगे? भाई सचिन ही काफी है ना, टीम की क्या जरूरत है? पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा. सचिन अहिर यांनी शरद पवारांना फोन केला. उद्या भेटीसाठी येणार असल्याचं फोनवरून शरद पवारांना सांगितलंय. शरद पवारांनी सचिन अहिर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. हे होत नाही. आपण वायबीला कधी असणार आहात? हा, मग मी आपल्याला उद्या भेटायला येतो ना, जरा मग बोलता येईल साहेब. हा. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली. सभागृहात विरोधक यामुळे आक्रमक झाले. सभागृहातील सदस्य सुरक्षित नाही, सरकार दखल कधी घेणार असा सवाल पटोलेंनी विचारलाय. अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणारकरकडून येणाऱ्या धमकीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. सभागृहातील सदस्य सुरक्षित नसल्याचं म्हणत नाना पटोले आणि वडेट्टीवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली असून वारंवार हा मुद्दा मांडला जातोय असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आक्षेप घेतला. या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली. अध्यक्ष महाराज, सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते. अध्यक्ष महाराज, या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. एका आता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा म्होरक्या लोणकर, शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो. ओ थांबा ना जरा प्लीज. ओ काल आलेली धमकी आहे. परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, आम्ही आमदार आहोत. मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याच्या ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा. अध्यक्ष म्हणून US फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू. सन्मान्य सदस्य अध्यक्ष सन्मान्य सदस्य खानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय, बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणाची दादागिरी खपून घेणार नाही, हे फ्लोर ऑफ द हाऊसवर अध्यक्ष महोदय सांगितलंय. खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या, दखल निश्चितपणे घेतली जाईल. अध्यक्ष ऐरोलीतील गर्भवतीच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचं निलंबन करण्यात आलंय. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भावना पगारे यांचं आयुक्तांकडून निलंबन करण्यात आलंय. गर्भवतीच्या मृत्यूनंतर मनसेने पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन केलं. मनसेच्या आंदोलनानंतर पालिका आयुक्तांकडून निलंबन करण्यात आलंय. तर उपमहापौर संजय घाडी पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले. संजय घाडी यांनी पालिका आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर उपमहापौर संजय घाडी पालिका आयुक्तांच्या भेटीला.